आणि आता इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। लातूर मुंबई एक्सप्रेस बिदरहून सोडण्याला आता विरोध होतोय। या निर्णयाच्या विरोधात लातूर आणि उस्मानाबाद येत्या शुक्रवारी बंद पुकारणार आहे। लातूर रेल्वे संघर्ष समिती स्थापन करण्यात आली। उस्मानाबादमध्ये देखील व्यापारी महासंघानं बंद पुकारलाय। आधीच ओव्हरलोड असणारी गाडी बिदरहून सोडल्यानं लोकांनी विरोध केलेला आहे, तर तिकडे बिदर रेल्वे बंदला उदगीरकरांनी मात्र विरोध केलाय। उद्या उदगीर बंदची हाक देण्यात आली आहे। त्यांनी बिदरहून गाडी का ठेवा अशी मागणी केली आहे। पनवेल महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना युतीचं घोंगडं मात्र अजूनही भिजत पडलंय। मुंबईप्रमाणेच युती तुटल्याची घोषणा कोण करणार यावरती सेना भाजप नेत्यांची चालढकल सुरू आहे। सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे। सेना भाजप पक्षातील स्थानिक नेते निवडणुका स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत, परंतु युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याची प्रतिक्रिया ते देत आहेत। त्यामुळे सध्या तरी युती होणार की नाही हा प्रश्न कायम आहे। जिल्ह्यातील नेतृत्वाकडे या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे त्या निर्णय घेण्याची त्यांना मुभा दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या हिताच्या दृष्टिकोनातून, भारतीय जनता पार्टीच्या महापौर बसण्याच्या दृष्टिकोनातून जे काही पॉझिटिव्ह जे काही करता येऊ शकतं, जेवढ्या घटक पक्षांना घेऊन तुम्हाला काम करता येऊ शकतं, अशा सर्व सूचना खालती जिल्हा नेतृत्वाला दिलेल्या आहेत। डोंबिवलीतल्या प्रोबे स्फोटात दुर्घटनाग्रस्त झालेल्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत देण्याचे आदेश दिल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। शिवसेना आणि मनसे या श्रेयवादात अग्रभागी आहेत। स्फोटाला 1 वर्ष होत आलं असलं तरी नुकसान भरपाई न मिळाल्यानं काही दिवसांपूर्वी लोकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत मदतीचं आश्वासन घेतलं। यानंतर मनसेने देखील दंड थोपटले आणि मुख्यमंत्र्यांनी मदतीचे कोणतेही लेखी आश्वासन न दिल्याचा आरोप करत तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला। मनसेनं यावेळी मुख्यमंत्र्यांसाठी 1 किलो बदाम घेऊन दिरंगाईचा निषेध केला। कालच खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी फाईल जी आहे ती मागवलेली आहे, याबाबत तुम्ही काय सांगाल? 11 महिने तब्बल खासदार आणि पालकमंत्री हे झोपा काढत होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 23-24 तारखेपासून जेव्हापासून नोंदणी चालू केलेली आहे बाधितांची, त्याच्यानंतर त्यांना जाग आलेली आहे। माननीय राजसाहेबांना हे शिष्टमंडळ बाधितांचं जेव्हा भेटलं तेव्हा ते खडबडून जागे झाले आणि आयत्या बिळावर नागोबा म्हणून काल जाऊन त्यांनी ते निवेदन दिलेलं आहे। डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयात वाढत चाललेल्या दुरावस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। याबाबत वारंवार तक्रारी येत असल्यानं स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी आज रुग्णालयातल्या डॉक्टरांना धारेवर धरलं। शास्त्रीनगर रुग्णालय हे डोंबिवली शहरातील महापालिकेचं एकमेव रुग्णालय आहे। मात्र या ठिकाणी आलेल्या अनेक रुग्णांना खासगी किंवा मुंबईच्या रुग्णालयातून उपचाराचा सल्ला दिला जातो। याबाबत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी RD लवंगारे यांना जाब विचारण्यात आला। जर प्रत्येक रुग्ण मुंबईतच पाठवायचा असेल तर या रुग्णालयात गुरं सोडून गोठा तयार करूयात का, अशा शब्दात वैद्यकीय अधिकाऱ्यांना झाडण्यात आलं। बीडच्या शिरूर तालुक्यातील निमगावात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 4 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मत का दिलं नाही याचा जाब विचारत निमगावातील अशोक कातकडे यांना मारहाण करण्यात आली होती। 5 वर्षांपूर्वी गावातल्याच बाबासाहेब देवकर आणि इतर तिघांनी कातकडे यांच्या कुटुंबियांना मारहाण केली होती आणि त्यांचं घर जाळून टाकलं होतं। या प्रकरणी त्यांच्यावरती घर जाळणं आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। बीड जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजीव शर्मा यांनी आज निकाल देताना बाबासाहेब देवकर यांच्यासह इतर तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे। नांदेडमध्ये भाजप विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरतीये। शहरातल्या दर्शनी भागात सेनेने लावलेल्या पोस्टरमधून भाजपवरती जोरदार टीका करण्यात आली आहे। सरकार कितीही चुकीचं असेल तरीही देशभक्त असाल तर तुम्ही सहन करा, असं या पोस्टरवरती छापण्यात आलंय। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, नक्षली हल्ल्यात शहीद झालेले जवान, नोटबंदी अशा वेगवेगळ्या विषयांवरून सरकारवरती टीका करण्यात आली आहे। प्रकाशक म्हणून शिवसेना नांदेड एवढंच लिहिण्यात आलंय। सामुदायिक शेततळ्यांचं अनुदान मिळत नसल्यानं सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन छेडलंय। 2013-14च्या हंगामात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांनी सामुदायिक शेततळी घेतली होती। मात्र आजपर्यंत या शेतकऱ्यांना त्या योजनेचं अनुदान मिळालेलं नाहीये। कृषी विभागामार्फत झालेल्या सर्वेत देखील शेतकरी अनुदानास पात्र ठरले, पण मागच्या 4 वर्षांपासून प्रशासन अनुदान देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे अनुदान मिळेपर्यंत अर्धनग्न आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केलाय।
शेतीपंप वीज ग्राहकांवरती लादलेल्या वीज दरवाढी विरोधात शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावरती ठिय्या आंदोलन केलं. शेतीपंपासाठी वीज दरवाढ कमी करून सवलतीच्या दरानं वीज द्यावी अशी मागणी यावेळी केली गेली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात मागण्यांचं निवेदन महावितरण अधिकाऱ्यांकडे दिलं गेलं. तसंच कोल्हापूर जिल्ह्यात वीज बिल वसुली ही 100% आहे, त्यामुळे जिल्ह्याला भारनियमनातून तात्काळ मुक्त केलं जावं अशीही मागणी यावेळी केली गेली. यावर निर्णय न झाल्यास महावितरण ऑफिसला टाळं ठोकण्याचा इशाराही दिला गेलाय. जिल्ह्यामध्ये देखील विजेचा जो काही खोळंबा चाललेला आहे, 8 तासाची वीज 4 तास सुद्धा मिळत नाही अशी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही आता एक इशारा दिलेला आहे. आता उन्हाळा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. आम्ही 8 दिवसाची मुदत ही वीज या सगळ्या लोकांना या ठिकाणी देतोय. 8 दिवसामध्ये जरी 12 तास वीज न दिली तर या जिल्ह्यातल्या प्रत्येक वीज कार्यालयावर काँग्रेस पक्षातर्फे टाळं या ठिकाणी ठोकलं जाईल. राजकारण आणि भ्रष्टाचाराचा बळी ठरलेला अहमदनगरमधल्या राहुरी इथला तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची आता चिन्ह आहेत. 88 कोटी कर्जाची वसुली थकल्यानं जिल्हा बँकेनं काही दिवसांपूर्वी हा कारखाना जप्त केला होता. मात्र कर्जाचं पुनर्गठन करण्यास बँक तयार झाली आहे, त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच ऊस उत्पादक शेतकरी जर पाठीशी राहिले तर हा कारखाना लवकरात लवकर सुरू होऊ शकतो असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. पुण्यातल्या शुक्रवार पेठेतील 3 मजली वाड्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे 4 जवान जखमी झाले तर एका नागरिकाचा यात मृत्यू झालाय. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास या वाड्याला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 12 बंब घटनास्थळी पोहोचले. आगीवरती नियंत्रण मिळवत असताना वाड्याची भिंत कोसळली, त्यामुळे 4 जवान जखमी झाले तर एका नागरिकाचा यात मृत्यू झालाय. दरम्यान आगीमागचं नेमकं कारण अजून कळू शकलेलं नाहीये, तरी वाड्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा असल्याचं समोर येतंय. रत्नागिरीत गेल्या 8 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. शहराजवळच्या कुवारबाब खेडशी परिसरामध्ये बंगले आणि दुकानं फोडणाऱ्या चोरट्यांनी आपला मोर्चा शहराकडे वळवला असून काल एकाच रात्री तब्बल 8 घरफोड्या झाल्याचं समोर येत आहे. शिवाजीनगर आणि छत्रपतीनगरमधील बंद घरांचे कडी कोयंडे उचकटून लाखोंचा ऐवज लुटण्यात आलाय. त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण असून पोलिसांसमोर देखील या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान उभं ठाकलंय. केंद्र सरकारचे तूर आयातीसंदर्भातील धोरण न्यायालयासमोर सादर करण्यात यावं असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत. तूर खरेदी प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे आदेश देण्यात आले. यावेळी सरकारी पक्षानं आतापर्यंत किती तूर खरेदी केली याची माहिती न्यायालयासमोर सादर केली. आतापर्यंत 2,58,141 शेतकऱ्यांकडून 41,51,892 क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती सरकारी पक्षानं दिली आहे. तूर खरेदी केंद्रावरती एकूण 10 लाख क्विंटल तूर असण्याचा अंदाज असून ही सगळी तूर खरेदी करू असं आश्वासनही देण्यात आलंय. शासनामार्फत आकडेवारी सादर करण्यात आली की 22 एप्रिलपर्यंत किती तूर खरेदी केली आणि प्रत्येक सेंटरवर किती तूर शिल्लक आहे. आणि एक 27 एप्रिलचा शासन निर्णय रेकॉर्डवर दिला त्यांनी की आम्ही जी तूर 22 एप्रिलपर्यंत रजिस्टर झालेली जी टोकन दिलेले आहेत त्यांची तूर खरेदी करणार आहोत. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक समिती नेमलेली आहे. ती समिती पंचनामा करेल आणि त्यानंतर तूर खरेदी सुरू झालेली असंच राज्य शासनामार्फत सांगितलं आहे. वाशिममध्ये लवकरच कॉफी विथ पोलीस हा उपक्रम राबवला जाणार आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढावा यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. या उपक्रमांतर्गत समाजातील विविध घटकांच्या सकारात्मक सूचनांचा स्वीकार केला जाणार आहे. या उपक्रमाच्या मदतीनं पोलीस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख बनेल असाही त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे. आता बातमी एका आगळ्या वेगळ्या पण भावपूर्ण निरोप सोहळ्याची. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांची पुणे उपायुक्त म्हणून बदली झाली. कार्यालयातील शेवटच्या दिवशी राज्यभरातील पोलिसांनी त्यांना आगळा वेगळा निरोप दिला. फुलांनी सजवलेल्या गाडीला दोरखंड बांधून ती गाडी ओढत पोलीस अधिकाऱ्यांनी मोराळे यांना निरोप दिला. मोराळेंच्या गाडीपुढे पोलीस बँड पथकानं देखील सादरीकरण केलं. 13 जून 2016 रोजी हिंगोलीत पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झालेल्या मोराळे यांनी अवैध धंद्यांना चाप बसवतानाच पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणीच्या काळात मोठी मदत केली. पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या या निरोपानं मोराळे भावूक झाले होते.
गडचिरोलीतल्या अवघ्या 9 वर्षांच्या चिमुरडीनं 11 सुवर्ण पदकांची कमाई करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय. एंजल देवकुळे असं या चिमुरडीचं नाव असून युद्धकलेचा एक भाग मानल्या जाणाऱ्या शिकाई मार्शल आर्ट सारख्या कठीण खेळात तिने प्रावीण्य मिळवलंय. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 11 सुवर्ण पदकांची कमाई करणाऱ्या गडचिरोलीच्या या सुवर्णकन्येनं पुन्हा एक विक्रम करत आपलं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलंय. गडचिरोलीतल्या स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये एंजलनं एका मिनिटात 140 वेळा बॉक्सिंग किटला स्टिकनं हिट केलंय. या विक्रमानंतर एंजलचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलंय. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोल्हापुरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसानं लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसानं शहरात काही काळ का होईना आल्हाददायक वातावरण तयार झालं. बराच काळ पाऊस पडत असल्यानं अनेकांना रस्त्यावरून भिजतच जावं लागलं.